इथे बैलाला पुढे गेला आणि पुढे गेला तिथं आलाय काय मथुर? हा बघ मथुर इकडे, हा बघ मथुर बघ, हा बघ कुठला मथुर? तर मित्रांनो हा बैलगाडी क्षेत्रातला फेमस बैल आहे मथुर. जा तिथं सोबत विशालच्या जवळजवळ डोक्यावडा बैल आहे. स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये. तर मित्रांनो आता आम्ही आलोय कोपर स्टेशनला आणि आता इथून जातोय दिव्याला. तर मित्रांनो दिव्याला आज 26 जानेवारी निमित्त आज बैलगाडा शर्यत ठेवली. तर विशाल माझ्यासोबत आलाय आणि बैलगाडी क्षेत्राचा मोठा फॅन आहे तो विशाल. तर आता इथून आम्ही जातोय दिव्याला आणि दिव्याला तिथून मग पुढे कुठला मैदान आहे विशाल? तो मैदान कुठला? सावली देसाई मैदानामध्ये जायचं आहे. तिथे बैलगाड्याची मोठी शर्यत ठेवली. तर विशाल एकटाच जाणार होता पण मी म्हटलं चल विशाल तुझ्या बरोबर मी सुद्धा येतो बघायला, बघूया काय मजा येते. तर आता आम्ही निघालो तिकडे. तर मित्रांनो चला आता आम्ही दिव्या स्टेशनला भेटतो. ना गावाला गेल्यासारखं वाटतं. मित्रांनो आता आलो आम्ही दिवा स्टेशनला उतरलोय. आता इथून पुढे रिक्षा बघायची आहे, रिक्षा आणि मग पुढे सावली देसाई मैदान. तर मित्रांनो दिवा स्टेशनच्या बाहेर आलो आम्ही आणि आता इथे नाश्ता करायला बसलो. विशाल पण इकडे आहे, नाश्ता करतोय. तर वडे घेतलेत आणि हे डाल वडे नाश्त्याला घेतलेत. नाश्ता करतोय आणि मित्रांनो आता इथून रिक्षा पकडतोय. पाटला का ओढला पुरा आता कुठं मित्रांनो आता आलो आम्ही सावेली मैदानात आणि ही आजची फाटी आहे सावेली मैदानची. चल पुढे जाऊया. सावली मैदानची रिक्षावाल्याने घेतले आमच्याकडून 250 रुपये. इथं आम्ही सोडले. त्या हायवे पासून जवळ आहे ना विशाल माहित ना. साईडला इकडे पब्लिक जाम आला आताच. सकाळी अजून सुरुवात नाही झाली परंतु खूप पब्लिक आला आहे अजून. भाई आता आलोय मैदानात आणि हा ह्याला काय बोलतात विशाल? ह्या दोन ह्या ना फाट्या. तर इथं 2 फाटे आहेत या मैदानामध्ये आणि मोठा मैदान असेल तर किती असतात? 8-9 असतात ना तिथे? 8-9 फाटे असतात. अच्छा हा बिंजोडचा मैदान आहे. बिंजोडचा मैदान आहे सावली गावचा. आणि आता आलो इथे आम्ही मैदानात बघतोय फाट्यांमध्ये चालतोय. आता हे विशाल हा भाई आपला बाकासूरचा फॅन आहे भाई.
आणि आज बकासूर या मैदानात येणार आहे. आपण ते टॉवरवर बसणार आहोत. तिथं जायचं बसायला. ठीक आहे, आम्ही तिथं जाऊन वरती बसणार आहोत. त्याला शॉक बिक लागणार नाही ना तिथे भाई. तर मित्रांनो आता आम्ही आलो इथं स्टार्टिंग पॉइंटला. इथून 2 गाड्या सुटतील. हा स्टार्टिंग पॉइंट आहे इथं. शिंगा बघ केवढा आहे बघ बैल, बापरे. बैलांची हाईट बघितलं मित्रांनो, खांद्यापेक्षा वरती एवढी हाईट आहे बैलांची, एका बैलाची. किती गाड्या येतात तरी पण टोटल विशाल इथं? किती गाड्या येतात टोटल? हा सगळं पॅक होऊन सातारा असेल, सांगली असेल, संभाजी जेवढे आपले नाशिक, इगतपुरी, संभाजीनगर किंवा सातारा, सांगली, पुणे बैलगाडा मालकांना विनंती, आपण जर जेवढे काय पाठी दाखवायला नेत आहेत. आणि आम्ही इकडे आलो बैल बघायला. बैलगाडा मालक जरा सहकार्य करा. शिंगा वगैरे प्रत्येक बैलाचे एकदम कडक आहेत ना, सरळच्या सरळ एकदम आहेत. बघा मित्रांनो, बैलगाडी नाही आहे तो नाही आहे. तो तोंडात बैल आहेत. म्हणजे हाईट बघ, डोक्या एवढी हाईट असेल होते ह्यांची आपल्या. हात बनव कसलं पण. तो येडा चित्ता, तो नाही येडा चित्ता नाही आहे. तो लिहिलेला आहे का? तो नाही आहे. दाबणीतला त्याच्या. इकडे चांगला आहे बघायसारखा. कॉकटेल इथं बांधलेलं कोपऱ्यात. कॉकटेल नसेल आज. त्यावेळेस नाही आलाय. आईच पुढे ते पाहून गेला तो. हा उलदाना खांता आहे. एक्कावन्न 41. इथे बैलाला कुठे गेला आज? आणि कुठे गेला आज? तिथं आलाय काय मथुर? हा बघ मथुर इकडे. हा बघ मथुर बघ. हा बघ कुठला मथुर? हा बघ. तर मित्रांनो, हा बैलगाडी क्षेत्रातला फेमस बैल आहे मथुर. हा बघा इकडे जातोय. हा बघ मथुर बघ. मथुर सरजा, तो सरजा. हा पाठचा जो दिसतोय ना मधला, हा बघ आला इकडे ना. हा बघ. हा मित्रांनो, आता गेला ना बैल मथुर. तो वाईट टाइमपास करायला एक फेमस असा बैल आहे जो त्याने खूप साऱ्या फायनल अशा मारलेल्या आहेत या बैलगाडी शर्यतीमध्ये. मथुर. हा इकडे बावऱ्याच्या म्हणत. आणि अजून एक बैल आहे दाखवतो तुला. बकासूर, तो नंतर येईल. ह्याच्यानंतर मथुर गेला. मित्रांनो, ही इथे छकडी आहे त्यांची. हे बघा. आणि ही इकडे बघा, ही अशी वरती सीट असते ती रिंगी. तिला रिंगी म्हणतात. इथे समोर इथे बैल बांधतात 2. आणि पाठी ड्रायव्हर तिथे बसलेला असतो, जो गाडी हाकलतो तो. तर मित्रांनो, इथे मथुरला बघायला गर्दी झाली. बघा सुजी दिव्या. चलिए. कावडी बावडी गेली तिला तिच्या. मित्रांनो, ही होती मथुरला बघण्याची गर्दी. कटला बांधूनच आणलं नाही. एक फेमस बैल मथुर. आणि ही त्याला इथे बघायला गर्दी झाली. सर्जा कुठे गेला तो बारका? अजून बकासूर यायचा बाकीच आहे. बकासूर आला की ह्याच्यापेक्षा जास्त गर्दी त्याला बघायला होते. खूप असे बैल आहेत जे आतापर्यंत फेमस झालेत सोशल मीडियामध्ये. जास्त क्रेज असेल ना, त्याला तोंडच फक्त काल आहे, बाकी तो खबर आहे. बकासूर, सर्जा. हे बघा
ओम्या बैलाला त्याची नावं दिलेली आहेत. ओम्या ओम्या कडक आहे. पोज बघा भारी होती रे. ओम्या वर बस मागास सारखा मस्त होता. हा जा तिथं सोबत जा. विशालच्या जवळजवळ डोक्यावडा बैल आहे. थांब ना चालू करू. चालूच आहे ना व्हिडिओ. त्याला विचारा आज. मित्रांनो आता सुरुवात होते बैल लिहायला. अजून टाइम झाला तरी पण 12-1 वाजते. काय नाव 12-1 वाजतील बैल गाडीला शर्यतीला सुरुवात व्हायला. वरती बैल बघितले आपण जातो आम्ही खाली. हे बघा हे सर्व लाईन तिथे बैल लावले बांधलेले आहेत. हे बघा मैदानात सर्वीकडे बघाल ना तर सर्वीकडं तुम्हाला आज बैलच दिसते. आता खाली जातोय मैदानात. मग अशी आम्ही तिथे व्हिडिओ काढली त्यांचा दावा धरून. ती गाडी आहे तयार झाली आता इथे. अशी गाडी झोपली जाते इथे. आली आली काय दिसली पण नाही ती कुठे गेली. आता वरती आलो आम्ही. जागा पकडली. जागा पकडली इथं. हे बघा हा मैदान आहे पुरा. इथून जिथून स्टार्ट होणार आहे तिथून इथपर्यंत पुरा मैदान दिसतो. इथून लाईटीचा टॉवर आहे. ह्या टॉवरवर बसलो आम्ही इथं. हे बघा इथे सर्व बसले. या साईडला आहे बघा. या साईडला पण सर्व बसले. इथून सर्व मैदान दिसतोय. त्याच्यामुळं इथून इथे जागा पकडली आहे बसायला. आता एक सुट्टी इकडे तिघे जण आम्ही बसलो आता. गर्दी बघा मित्रांनो. दोन बैलांसाठी गर्दी बघा. पाठवू किती चालली. धावत येतील ना तिकडनं. आता फिराय इथून सर्व दिसतोय. त्यामुळे इथंच जागा पकडली आम्ही. बरोबर एकदम परफेक्ट जागा इथून शर्यत बघायला. जाऊन नाश्ता करीत रे आता. सुरुवात तर झाली शर्यतीला. आता एक पहिली फेरी गेली. आता एक दिवसभर चालू राहणार आहे शर्यती. मथुर आलाय. आता मथुरची आहे शर्यत. बघूया. शेंड्यात गेलाय. शेंड्यात एकदम राहिली का त्याची येते वाटत नाही.
झालं काय मथुर खाली तलात ना तुझ्याला नसते पण तो बाचाकलाच तलात नसतो थोडा बाचाकला. मित्रांनो मथुर हरलेला आहे ह्या फेरीत. पब्लिक आता स्टोरीकडे आले मथुर सोबत गेलेली. इथं आहे ना तो इथं थोडा तो बारका बघ कसला पलतोय तो बघ कसला आहे बघ तो. अरे घेतला त्या कसला धावत होता तो बघितला. इथं वाकडा इथं नंतर सरळ होतो आता पण सेम तो माझा आहे, तो माझा आहे, तो माझा आहे. इकडचं आलं मथुरवाल्याने 1 लाख लावलेले ना. 1,10,000 गेलं ना जायला. 1 लाखाची शर्यत होती. मथुर गाडी होती मथुर हरला आणि 1,10,000 रुपये. डावा साईड आलाय, डावी साईड आली, डावी साईड आली, डावी साईड आली, आली डावी साईड. तिकडची आली डावी साईड. तिकडचं रोल का बांधतात डोलं का बांधतात त्याचं. कापड दिले एक परत मध्ये एक डोला बांधून काय ना त्याचा तोही ना परत काय देणार काहीतरी एक गोला खतरनाक आहे. तो बघ चेपलान दिला. चेपलान रे चेपलान दिला तिकडे. नसती तर आली असती. हा आली असती ती. चेपलान दिला रे. चेपलान आला तो हाय बघ केवढासा तिकडचा. मित्र इथं वरती चढलेलो आम्ही. आता उतरलो खाली आणि जातोय आता. मारली का बाजू आणि आता शोधमध्ये 22,000 रुपये धन्यवाद. मारे फक्त पहिल्यांदा 11,000 आणि आता शोधमध्ये धन्यवाद. सगळी दिवेलाच उतरत आहे. मित्रांनो आता निघालो आम्ही घरी. रिक्षा मिळाली इथून मैदानातून जवळच लागलेली तिथे भेटली मिळाली आलेली तिकडून. आणि आता जातोय सरळ दिवा स्टेशनला आणि दिव्यावरून नंतर मग डायरेक्ट विरार. तर मित्रांनो फायनली घरी आलो आणि संध्याकाळी 7 वाजले घरी यायला. तर आज 26 जानेवारी होती त्याच्यामुळे दिव्याला आज बैलगाडी शर्यत होणार होती म्हणजे स्पर्धा होणार होती. तर विशाल तिकडे एकटा जाणार होता आणि विशालला बैलगाडी क्षेत्राची खूप आवड आहे त्याच्यामुळे तो एकटाच जाणार होता. तर त्याला म्हटलं मी चल मी सुद्धा येतो तुझ्याबरोबर बघूया काय मजा आहे ती.
बैलगाडी शर्यत बघण्याची. तर तिकडे जाऊन समजलं की आजकाल का बैलगाडी क्षेत्राची म्हणजे बैलगाडी क्षेत्रामध्ये लोकांना का इंटरेस्ट वाढत चालला आहे. खरंच खूप मजा आली तिकडे जाऊन. आणि आता ह्या व्हिडिओचा शेवट करतो. तर तुमचे खूप खूप आभार ही व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल. आणि ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.